म्हसवड पालिका निवडणूक येथील नगर परिषद निवडणुकीत सिद्धनाथ नागरिक विकास आघाडीच्या प्रचाराला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। शहरातील वातावरण निवडणुकीच्या जल्लोषात रंगलंय। माजी मंत्री महादेव जानकर, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख, अभयसिंह जगताप, अनिल देसाई आणि प्राध्यापिका कविता मेहत्रे यांच्या नेतृत्वाखाली आघाडीच्या थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ भुवनेश्वरी तेजसिंह राजेमाने तसेच सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार मतदार संवाद दौरा करतात। या दौऱ्याला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळतोय। शहरात सर्वाधिक चर्चेत असलेले उमेदवार म्हणजे माजी नगराध्यक्ष अजितराव राजेमाने यांच्या सुनबाई सौ भुवनेश्वरी राजेमाने यांची उमेदवारी अर्ज भरताच पती तेजसिंह राजेमाने यांनी जोरदार प्रचार मोहिमेचे सूत्र हाती घेत वाड्या वस्त्यांवर घराघरात जाऊन मतदारांशी संवाद साधण्यास प्रारंभ केला। राजेमाने घराण्याची शहरातील ऐतिहासिक प्रतिष्ठा, सामाजिक योगदान आणि नागरिकांमधील दांडगा विश्वास या पार्श्वभूमीवर ही निवडणूक विशेष प्रतिष्ठेची ठरणार असल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे। राजवाड्यात सत्ता परत आणण्याचा निर्धार यंदा पुन्हा दृश्यमान होत असल्याची चर्चा शहरभर सुरू आहे। मतदार संवादाच्या प्रत्येक ठिकाणी आघाडीला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद हीच चर्चा अधिक दृढ करताना दिसते। दरम्यान आघाडीच्या प्रचार फेरीत महिलांचा, तरुणांचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा मोठा सहभाग दिसून आला। विविध भागातील नागरिकांनी विकासाच्या मुद्द्यांवर आघाडीच्या उमेदवारांना कळकळीने पाठिंबा दर्शवला। आगामी निवडणुकीत सिद्धनाथ नागरिक विकास आघाडीनं शहराच्या विकासासाठी मांडलेल्या भूमिका आणि आश्वासनांवर मतदारांचा प्रतिसाद सकारात्मक असल्याचं चित्र स्पष्ट होतंय। प्रतिनिधी महेश कांबळेसह नागनाथ डोंबे, राजयोग 79 न्यूज, म्हसवड।